स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठा भूकंप झालाय। गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा होती। यानंतर पक्षाच्या शिस्तपालन समितीने आता रविकांत तुपकर यांच्यावर मोठी कारवाई केली आहे। आजपासून आमचा तुपकर यांच्याशी काही संबंध नाही, यापुढे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा काहीही संबंध असणार नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठा भूकंप झालाय। राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते आमदार रविकांत तुपकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यात मतभेद असल्याची माहिती समोर येत होती। अखेर या मतभेदाने टोक गाठला आहे। राजू शेट्टी यांच्या पक्षाकडून रविकांत तुपकर यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्याची कारवाई करण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतलाय। जालिंदर पाटील काय म्हणाले? लोकसभेतून राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर आम्ही काम करत आहोत। संघटना नेते रविकांत तुपकर घेत असलेल्या बैठकीविषयी आम्हाला माहिती नाही। त्यांना संघटनेनं लाल दिवा दिला, पद दिलं, एकदा पक्ष सोडला, नंतर परत आले, काम करत राहिले। ते अलीकडे 3 दिवस ऊस परिषदेत उपस्थितीत राहिले नाहीत। ते आमच्या नेतृत्वावर टीका करतायत। शिस्तभंग समिती नेमली, त्यांना पत्र दिलं, ते आले नाहीत। सदाभाऊ खोत यांना पण आणलं होतं समितीसमोर। सदाभाऊ मंत्री असताना आले होते शिस्तपालन समितीसमोर, त्यांनी उत्तर दिली होती, असं जालिंदर पाटील म्हणाले। रविकांत तुपकर पक्ष राज्य कार्यकारिणीला देखील उपस्थित राहिले नाहीत। रविकांत तुपकर मीडियातून बोलत राहिले। आता लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं, पण राजू शेट्टी यांच्या विरोधात तुपकर बोलत राहिले। तुपकर यांच्यामुळे चळवळीचं नुकसान होतंय। सोशल मीडियातून बोलत राहिले, पण तुपकर भूमिका बदलायला तयार नाहीत। त्यामुळे अनेक स्थानिक प्रश्न आम्ही सोडवले। अलीकडल्या काळात स्वाभिमानी संघटना माझी आहे असंच ते सांगत आहेत। पण 26 सप्टेंबर 2019ला तुपकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती जालिंदर पाटील यांनी दिली। गेल्या 3-4 वर्षात ते पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थितीत राहिले नाहीत। आजपासून आमचा तुपकर यांच्याशी काहीही संबंध नाही। यापुढे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा काहीही संबंध असणार नाही। तुपकर यांची नाराजगी त्यांनी स्पष्ट करावी। ते असं का वागले? तुपकर विरोधात का बोलतात? त्यांचा पुढचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघत होतो। प्रत्येक गोष्ट स्वतंत्र निर्णय घेत आहेत, त्यामुळं आम्ही बंधनं किती ठेवायची, असा सवाल जालिंदर पाटील यांनी केला। मराठी न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ।